वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क घोषित केलाय। देशात 7 शहरांमध्ये अशा प्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचाही समावेश आहे। अमरावतीच्या प्रकल्पात 10,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। यात तब्बल 2 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार विदर्भातील युवकांना मिळणार आहे। नांदगाव पेठ औद्योगिक वसाहती जवळ हा प्रकल्प होणार आहे। यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं ई-भूमिपूजन वर्धा येथून होणार आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। आपण पाहूयात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्या ठिकाणी त्यांच्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर देशासह महाराष्ट्रात एकूण 7 मेगा टेक्सटाईल पार्क होणार आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अमरावतीचा समावेश आहे। आपण सध्या आहोत ज्या ठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क जो आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे। त्या अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्धा येथून ठीक 11 वाजता या नांदगाव पेठ भागात जो पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क जो आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे। याच प्रकल्पाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहे 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहे। महाराष्ट्रासह अमरावतीसह देशात 7 ठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क प्रस्तावित करण्यात आलेले आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या या प्रकल्पामुळे जवळपास 2 लाख लोकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे। नांदगाव पेठच्या पंचतारांकित एमआयडीसी मध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे। ठीक 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या प्रकल्पाची ऑनलाईन पायाभरणी करतील आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पाची ऑनलाईन पायाभरणी ज्यावेळेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतील त्या या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण जे आहे ते नांदगाव पेठच्या याच औद्योगिक वसाहतीमध्ये केलं जाणार आहे। 2 लाखांपेक्षा अधिकची रोजगार निर्मिती जी आहे ती या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे। एकंदरीतच पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या ऑनलाईन प्रकल्पाच्या पायाभरणीची जी पूर्वतयारी असेल त्या संपूर्ण प्रक्रियेची जी आहे चांगली जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल या दोघांच्याही संयुक्त विद्यमानं या प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे। पश्चिम विदर्भ असेल किंवा विदर्भ असेल या दोन्ही भागातल्या शेतकरी असतील किंवा तरुण असतील या सगळ्यांना हा जो प्रकल्प आहे तो नवसंजीवनी देणारा ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।